जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील मुस्लिम समाजाने काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। या दुर्दैवी घटनेत 28 निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले, त्यामध्ये एक मुस्लिम युवकाचाही समावेश होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील मुस्लिम बांधवांनी आज नमाजानंतर मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी मुस्लिमांकडून पाकिस्तानचा झेंडा फाडण्यात आला आणि पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या। पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। 22 तारखेला काश्मीरमध्ये जो आतंकवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला, सर्वप्रथम आम्ही कर्जत शहराचे सर्व मुस्लिम बांधव या भ्याड हल्ल्याचं खंडन करतो आणि जाहीर निषेध करतो। हा जो हल्ला भारतावर जो आतंकवाद्यांनी चढवला आणि त्यामध्ये भारतातली जे 27 निष्पाप लोकांचा जो बळी गेला, त्या सगळ्या गोष्टींना एवढ्या चुकीच्या वाटा फुटलेल्या आहेत का तिथे ज्यावेळेस ही घटना घडत होती, तर घटना घडत असताना आतंकवाद्यांनी तिथे जात आणि धर्म विचारून त्या निष्पाप लोकांचा बळी घेतला। आणि ज्यावेळेस हा प्रकार घडत असताना आमच्या मायमाऊली ज्या तिथे फिरायला गेल्या होत्या पर्यटना क्षेत्रावरती, त्यांचं कुंकू पुसण्याचं काम जे या आतंकवाद्यांनी केलेलं आहे, आम्ही त्या सर्व आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या संघटनांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब, आम्ही त्यांना विनंती करतो का जसे पुलवामा हल्ला, तसेच उरीचा हल्ला, हा हल्ला होत असताना ज्यावेळेस आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना पाकिस्तानात जाऊन खदेडून त्या सगळ्यांना ज्या प्रकारे त्यांना खात्मा केला, त्यांना सगळ्यांना मृत्युमुखी पाडलं, असा हा सर्व जो आतंकवाद आहे हा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सगळा संपवण्यात आला पाहिजे। कालच मी इंडियन गव्हर्नमेंटचं भाषण ऐकलं, मोदी साहेबांचं भाषण ऐकलं। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का 140 कोटी देशवासियांवरती हा जो हमला झालेला आहे, या हल्ल्याचं आम्ही खंडन करतो आणि ज्या आतंकवाद्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांची जमीनही देखील मी ठेवणार नाही, ती जमीनही मी उद्ध्वस्त करून टाकेन। आणि ज्या प्रकारे मुस्लिम लोकांना म्हणण्यात येते का तो मुस्लिम होता म्हणून त्या लोकांना सोडलं आणि जे हिंदू होते त्यांना मारलं, खरं तर आतंकवाद्यांचा कुठला धर्म नसतो, कुठली जात नसते। जी 27 लोक मृत्युमुखी पडली, त्या 27 लोकांमध्ये आपले 26 लोक हे आपले मराठी बांधव होते। त्याच्यामध्ये आपला काश्मीरचा जो बांधव मुस्लिम मृत्युमुखी पडला, त्यांनी तिथे सगळ्यांना मदतही देखील केली आणि तोही तिथे शहीद झाला। तसेच तिथले जेवढे टॅक्सी ड्रायव्हर असतील, तिथले स्थानिक जेवढे मुस्लिम असतील, त्या लोकांची प्रशंसा तिथे असलेल्या सगळ्या लोकांनीच केली का ह्या लोकांनी आम्हाला मदत केली। जरी पाकिस्तानातली लोक हा जो मनसुबा करून आपल्या भारतामध्ये हा जो तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, आपला भारत देश एक सेक्युलर देश आहे, याच्यामध्ये सर्व जाती धर्मातली लोक राहतात, हा असा हल्ला करून या सगळ्या गोष्टी करून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा सगळा होत आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही। भारतातला मुस्लिम समाज हा नेहमी भारताबरोबर आहे। आम्ही प्राऊड टू बी इंडियन्स आहोत, आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत, त्याच्यानंतर आम्ही मुस्लिम्स आहोत। ज्या भारतात आम्ही राहतो त्या भारताचा आम्ही आदर करतो आणि जेव्हा जेव्हा असं भारतावरती असा हल्ला होईल किंवा भ्याड हल्ला होईल, त्यावेळेस भारतातला मुस्लिम पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आतंकवाद्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला, या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुस्लिम समाज इकडे रस्त्यावरती उतरला आहे। हे आम्हाला दाखवायची गरज नाही, आम्ही भारतीय आहे आणि आम्ही आतंकवादीचा निषेधही दरवेळी निषेध करतो। पण मला एक गोष्ट बोलायची आहे का या आतंकवादीचा कुठला जात आणि धर्म नसते। काही लोक त्यांना जातीच्या नजरेतून बघतात आणि त्यांच्या मनसुबाला कुठेतरी हे देतात, चालना देतात। तर त्यांचा मनसुबाच येत होता त्या लोकांना त्यांनी जात आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या, ते का आपल्या देशात जे शांत आहे, अमन आहे, त्यांना ते बघवत नाही आणि म्हणून त्यांनी ते हे कृत्य केले का जात आणि धर्म विचारून लोकांवरती गोळ्या घातल्या। गाव वडाळी, तालुका मेकर येथे भीषण पाणी टंचाई असल्यामुळे ग्रामपंचायत वडाळी कार्यालयास
वारंवार निवेदन देऊन संपूर्ण ग्रामपंचायत व कार्यकारी सदस्य यांच्याकडून गेल्या मार्च महिन्यापासून कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही। शेवटी सर्व गावकरी मंडळी यांनी जलसमाधी आंदोलनाचा पर्याय निवडलाय व दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी आंदोलन केले। आंदोलन अहिंसेच्या मार्गाने झाले व आंदोलनाची दखल निलेश मडके तहसीलदार मेहकर यांनी घेतली व आंदोलनस्थळी स्वतः येऊन सर्व समस्या जाणून घेतल्या व सर्व गावकरी मंडळींचे पाण्याबाबतची भीषण समस्या जाणून घेतली। 2 महिने प्रलंबित असलेला पाणी टंचाईचा विषय तात्काळ मार्गी लावून सर्व ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश दिले। साहेबाची बी कर्तव्य लक्षात आहे। साहेब आले इथपर्यंत मला ऐका ना, तुमच्या माणसं लावा, आम्ही एका कोपऱ्यावर बसून घेतो। सरपंच नाही नाही साहेब, खाली नका उतरू तुम्ही, ऐका तुम्ही। अरे बाबा पडशील साहेब पाण्यासाठी मेलो तर लोक नाव तरी काढतील ना। लेकरं बाळा लहान असतात। सरपंच तुम्ही मोटरीचा बंदोबस्त करा। मोटर फेकून द्या, लगे गाळ काढा। टँकर कधी येते? तुमचे कर्मचारी बोला, ग्रामपंचायत काही कर्मचारी असतील ट्रॅक्टर संपलं लावून काढून चला मी जिवती तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांचे सन 2017 पासून तर आजपर्यंत तहसीलदार व बँक मॅनेजर भारतीय स्टेट बँक पाटण वरिष्ठ लिपिक पांडुरंग महादेव नंदुरकर यांनी लाखाहून अधिक रुपये आपल्या खात्यात जमा करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल विनोद कुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासन प्रशासन यांना तक्रार करून पुराव्यासह पाठपुरावा करीत अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली, परंतु 4 महिने तक्रार देऊनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने अखेर फौजदारी खटला चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह 14 अधिकाऱ्यांवर राजुरा न्यायालयात दाखल केला आहे। आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण की ज्या अर्थी जिवती तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचे मयत खातेदारांचे पैसे मागील 17 पासून 25 पर्यंत जानेवारी तिथले तहसीलदार, एडीओ, कलेक्टर आणि तिथले क्लर्क यांनी अपव्यवहार केल्यामुळे आणि तिथल्या बँक मॅनेजरच्या माध्यमातून मयत लोकांच्या खात्यातील पैसे आपल्या खात्यामध्ये वर्ग केल्यामुळे आज तिथले 14 आरोपी विरुद्ध जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासह 14 आरोपी विरुद्ध मी राजुराच्या न्यायालयामध्ये फौजदारी पिटिशन दाखल केलेली आहे। ही फौजदारी पिटिशन आहे। यामध्ये पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे तिथले ठाणेदार कांचन पांडे साहेब तसेच एसडीओ साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, 4 तहसीलदार आहेत, 2 कलेक्टर साहेब आहेत, यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मी मागणी न्यायालयामध्ये केली आहे। त्यापूर्वी हे कमिशनर साहेबाला मी पत्र दिलेले आहे। पत्रामध्ये कमिशनर साहेबांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले आहे की तात्काळ या प्रकरणामध्ये लक्ष देऊन जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी असे पत्र जेव्हा 21/3/25 रोजी दिलं असताना कमिशनर साहेबांनी पत्र कलेक्टर साहेबाला दिलं असताना सुद्धा त्यांनी त्या पत्राची दखल घेतली नाही। त्यामुळे विद्यमान जिल्हाधिकारी महोदय श्री विनय गौडा जीसी साहेब यांना सुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी केलेले आहे। एसपी साहेबांना आरोपी केलेले आहे। सर्व आरोपींचे नंबर आहेत आणि या प्रकरणामध्ये जेव्हा तत्कालीन जो बाबू आहे पांडुरंग नंदुरकर यांच्या मुलीच्या खात्यामध्ये 10,46,000 रुपये जेव्हा जमा झाले असता 23मध्ये त्यांनी 25 पर्यंत ही रक्कम भरली नाही। जेव्हा मी ती रक्कम त्यांना भरण्यास सांगितलं असतं त्यांनी 34,24,600 रुपये रक्कम भरण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांनी हे जेव्हा बाबूच्या एखाद्या क्लर्कच्या खात्यामध्ये 34,24,600 रुपये एनी टाईम येतात आणि तो पैसा भरतो, तर तहसीलदारच्या खात्यामध्ये किती पैसा गेला असेल, कलेक्टर साहेबांच्या आणि एसडीओ साहेबांच्या खात्यामध्ये हा किती करोडो रुपये गेला असेल, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी न्यायालयामध्ये आज पिटिशन दाखल करून केलेली आहे आणि न्यायाधीश महोदयांनी त्यांना या प्रकरणामध्ये तहसीलदार साहेब, एसडीओ साहेब, कलेक्टर साहेब आणि संबंधित बाबू या प्रकरणामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर सखोल FIR रजिस्टर करून कारवाई करावी अशी मागणी मी न्यायालयामध्ये केलेली आहे। त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन ही सर्व माहिती मी पत्रकार बांधवांना दिली आहे। थँक्यू। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका रेंदाळ येथे एसटी स्टँड परिसरात हाताला काळ्या पट्ट्या बांधून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने कठोरात कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली।
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. दहशतवादाविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. मुस्लिम समाज मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून जे जखमी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. अध्यक्ष बापूसो नाईकवाडे, वजीर मुजावर, शब्बीर मोमीन, लियाकत मुजावर आदी उपस्थित होते. यांचा उद्देश कसा असेल, आपल्या भारताला किती मोठी आग लावावी आणि लागावी असा त्यांचा उद्देश असेल याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळं असं अमानवीय कृत्य करणाऱ्यांचा निषेध करावा, एवढा आहे. काश्मीर येथील पहलगाम येथील जो दहशतवाद्यांचा धाड हल्ला झाला त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रासोबत इतर राज्यातील जे पर्यटक गेले होते त्यांची जी निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी इथं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने समस्त मुस्लिम समाज या ठिकाणी कोशिश की, बल्कि उनको कत्ल किया गया, उनको गोली से मारा गया. हम तमाम रेंदाल के मुस्लिम समाज की तरफ से और तमाम मुसलमानों की तरफ से इस कत्ल को और इस जुर्म को इसका हम बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. प्रगतशील लेखक संघ व समाज प्रबोधन संस्था नाशिक द्वारा आयोजित 8व्या प्रबोधन साहित्य परिषदेच्या संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, लेखक व वंचितांसाठी लढा देणारे लढवय्ये कार्यकर्ते प्राध्यापक संजय बालाघाटे यांची निवड झाल्याबद्दल प्राध्यापक रामप्रसाद तौर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर नारायण भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी साहित्य समीक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले, संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत, SRT विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण, प्राध्यापक ज्ञानेश्वर डाकोरे, डॉक्टर कमलाकर चव्हाण, प्राध्यापक पंडित सोनाडे यांच्यासह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रगतिशील लेखक संघ व समाज प्रबोधन संस्था नाशिक यांच्या वतीने नाशिक येथे समाज प्रबोधन संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आमचे मित्र संजय बालाघाटे सर यांची निवड झालेली आहे. याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो. या बालाघाटे सर यांची जी निवड झालेली आहे ती एकदम सार्थ अशी आहे. त्यांच्या कविता या समूहाच्या कविता आहेत. व्यक्तिगत सुखदुःख त्याच्यामध्ये कमी आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने ज्या 42 जमातींना गुन्हेगार जमाती म्हणून ठरवलेलं होतं इंग्रजांनी 1871 मध्ये, या 42 जातींना सेटलमेंटमध्ये बंदिस्त केलं होतं. तारेच्या कुंपणामध्ये उघडा तुरुंग आणि 3 वेळा त्यांना हजेरी द्यावी लागायची. या
जमातीतून आलेल्या संजय बालाघाटे यांनी त्यांच्या समाजावर झालेला जो अन्याय आहे, त्यांच्यावर झालेला जो अत्याचार आहे, या अत्याचार आणि अन्याय याच्या संबंधीच्या कविता, आपला रोष, आपल्या व्यथा आणि आक्रोश या संग्रहातून, त्यांच्या कवितेतून, साहित्यातून व्यक्त केलेला आहे. त्यांच्या पुस्तकाचंच नाव आहे कविता संग्रहाचं, नांगूळ आदर इला, म्हणजे आम्हाला कुणाचाही आधार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीजींना सांगितलं होतं की आय हॅव नो मदरलँड. त्याच पद्धतीनं बालाघाटे सर आजच्या या 2024-25 साली सरकारला आणि समाजालाही सांगत आहेत की बुवा आम्हाला कुणाचाच आधार नाही, का आम्हाला राशन कार्ड नाही, आम्हाला गाव नाही, आम्हाला घर नाही, सतत भटकंती हे आमचं जीवन आहे. मग आम्ही कसं जगावं, त्यामुळं आम्हाला कुणाचा आधार आहे, असा प्रश्न, अर्थ प्रश्न ते आपल्या कवितेतून विचारतात. अशा मित्राची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि प्रगतिशील लेखक संघ व समाज प्रबोधन संस्था नाशिक यांनाही धन्यवाद देतो. धन्यवाद. माझे विद्यार्थी प्राध्यापक संजय बालाघाटे हे प्रागतिक साहित्य परिषदेच्या वतीनं नाशिक इथं होणाऱ्या प्रबोधन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि त्या निवडीच्या निमित्तानं त्यांचा लोकायत विचारमंचच्या वतीनं आज सत्कार होतो आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. संजय बालाघाटे हे मूलतः कवी आहेत. नांगूळ आधार इल्ला हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि इतरही लेखन त्यांनी केलेलं आहे. आपल्या देशामध्ये मराठी साहित्यामध्ये 1960 नंतरच्या काळामध्ये ज्यांचा आवाज कधीच साहित्याच्या क्षेत्रामध्ये येत नव्हता, त्या दलितांचा आवाज मराठी साहित्यामध्ये येऊ लागला. दलितांना गावकुसाबाहेर जागा होती, पण स्वतःला सांगण्यासाठी गाव होतं. परंतु आपल्या देशामध्ये असाही एक समूह होता की जो स्वतःचं सांगण्यासाठी म्हणून गावही नव्हतं. अशा प्रकारचा भटका समाज हे आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षे उलटून देखील या भटक्या माणसांचं जे दुःख आहे, त्यांचं जे भयावह अशा स्वरूपाचं जे जीवन आहे आणि त्यांची जी वेगळी संस्कृती आहे, हा जो भटका समाज आहे तो पोटापाण्यासाठी अनेकविध व्यवसाय करायचा, त्याचबरोबर लोकांचं रंजन देखील करायचा, लोकांचं प्रबोधन करायचा, हा एक आमच्या संस्कृतीचा भाग होता. परंतु अशा आमच्या संस्कृतीचा वारसा पुढे नेणाऱ्या या भटक्यांच्या माणसांचं जे लौकिक जीवन आहे ते जीवन किती अभावग्रस्त आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना किती मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. त्या हाल अपेष्टांचं चित्रण मराठी साहित्यामध्ये झालं नव्हतं. परंतु दलित साहित्याचा प्रवाह, ग्रामीण साहित्याचा प्रवाह, आदिवासी साहित्याचा प्रवाह आल्यानंतरच्या कालखंडानंतर अगदी पुढच्या टप्प्यामध्ये या देशामध्ये राहणाऱ्या भटक्यांचं जीवनही चित्रित होऊ लागलं. लक्ष्मण मानेंचं उपरा आलं, उचल्या आलं, परंतु इतरही भटक्यांमधल्या अनेक जमाती आहेत. त्या भटक्यांचं जीवन आपल्या कवितांच्या मधून त्यांच्या जीवनातील वेदना, त्यांच्या जीवनातील विद्रोह प्रकट करण्याचा प्रयत्न संजय बालाघाटेंनी केलेला आहे आणि ती कविता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारच्या कवीचा सत्कार होतो आहे, याबद्दल मला आनंद होतोय. या लेखकासाठी मी पुढील उत्तम लेखनासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी, प्रबोधन चळवळ पुढे नेण्यासाठी मी या लेखकाला हार्दिक शुभेच्छा देतो. मी सर्वप्रथम लोकायत विचारमंच आणि सर्व प्रागतिक संघटनाच्या काही नांदेडमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यविषयक चळवळीत कार्य करणाऱ्या आहेत, त्यांच्या वतीने प्रगतिशील लेखक संघाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझा जो काही सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे प्रथमतः ऋण व्यक्त करतो. मूळ गोष्ट अशी आहे की कुठल्याही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून किंवा एखाद्या परिषदेच्या माध्यमातून सामाजिक मूल्यांची मांडणी आणि या देशातला जो काही अनादी असा सांस्कृतिक संघर्ष आहे तो सांस्कृतिक संघर्षाचं विश्लेषण करण्याची जबाबदारी लेखक आणि कवींवर असते. आणि प्रगतिशील लेखक संघ नाशिकतर्फे जे होणारं साहित्य संमेलन आहे हे कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना समर्पित आहे. मार्क्स, फुले आणि आंबेडकरवाद या अभ्यास शाखेची त्यांनी एक वेगळी देणगी आपल्या
तपश्चर्येच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून मराठी साहित्य आणि भारतीय साहित्याला दिलेली आहे. आणि या अनुषंगाने की जे इथल्या तळातल्या लोकांचे सांस्कृतिक मूल्य जे आहेत आणि त्यांचं जे काही एकूण वास्तव आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न करेल. नांदेडमधील सर्व लेखक, कवी आणि प्राध्यापक मंडळींनी जो काही माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो. आमदार संजय गायकवाड यांच्या एका वक्तव्याने पोलिसांवर गंभीर असे आरोप केलेत. महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असून 50 लाख पकडून 50,000 दाखवतात असं विधान बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. पोलिसांनी हरामपणा केला नाही तर सर्व काही नीट होईल. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम विभाग जगात कुठेच नाहीत असं गायकवाड पुढे म्हणाले. यावर अकोल्याच्या पोलीस बॉईज संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आशुतोष चव्हाण यांनी आमदार गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले. पोलिसांचे संरक्षण काढून घ्या आणि आमदार गायकवाड यांनी मग फिरून दाखवावे. एखादी कारवाई केल्यानंतर तो माझा कार्यकर्ता आहे असे सांगून पोलिसांना हेच आमदार दमदाटी करतात आणि स्वतःच पोलीस अकार्यक्षम आहेत असा प्रश्नही उपस्थित करतात. आमदार गायकवाड यांनी त्यांना असलेलं पोलीस संरक्षण काढावं, त्यानंतरच असं वक्तव्य करावं असंही आशुतोष चव्हाण म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस प्रशासनावर हरामखोर असं वक्तव्य केलेलं आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस बॉईजचे विदर्भ अध्यक्ष आशुतोष चव्हाण सर हे आपल्यासोबत आहेत. सर, आपण या संदर्भात काय सांगताल? संजय गायकवाड आमदार यांना पोलिसांना हरामखोरी म्हणायचा काही अर्थ नाही आहे. त्या पोलिसांवर प्रश्न उचलल्यापेक्षा तुम्ही तुमच्या एका कार्यकर्त्याला समजा पकडला आणि कारवाई करत असले तर तुम्हीच पोलीस कर्मचाऱ्यांवर दमदाटी करून आता आणि तुम्हीच त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे करून राहिले. तर महाराष्ट्र पोलिसांना हरामखोरी म्हणण्यापेक्षा तुमच्या कार्यशैलीवर तुम्ही किती काम करता, या पद्धतीने तुम्ही काय काम करत आहे हे तुम्ही पहिले तुमचं काम पाहावं. आणि पोलिसांना प्रश्न आणि पोलिसांवर बोट उचलण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या जे अंगरक्षक आहेत पोलीस कर्मचारी यांना हटवून तुम्ही महाराष्ट्रात फिरून दाखवा. मग त्यांच्या कार्यावर त्यांचे कार्य तुम्हाला लक्षात येतील. पोलीस प्रशासनाचा हरामखोर शब्द वापरला या संदर्भात त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. पंकज इंगळे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, अकोला. महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती महावितरण महापारेषण नांदेडच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्रेरक वक्ते अविनाश भारती यांचे भारतीय संविधानाची मूल्ये व आजची परिस्थिती या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर रुमदेव चव्हाण, शैलेंद्र पाटील, MG सोनकांबळे, प्रमोद क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. जयंती कार्यक्रमाचे आयोजन संयोजन समितीचे समन्वयक उपकार्यकारी अभियंते विनायक ढवळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंते रोहन राठोड, राजकुमार सिंदगीकर यांच्यासह जयंती मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केले होते. खरं तर विचार ही अशी गोष्ट आहे, व्यक्ती निघून जातो पण विचार शिल्लक राहतात. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. विचारामुळं माणूस जिवंत राहतो. देहानं जरी माणूस संपला तरी विचाराच्या माध्यमातून जिवंत असतो. आणि गुरु शिष्याची परंपरा ही भारताला फार मोठी परंपरा आहे. पण वैचारिकदृष्ट्या या भारतातलं मागासले पण दूर करणारे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे शिष्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्तिक जयंती महोत्सव अर्थात गुरु शिष्य जयंती महोत्सव आज नांदेड शहरामध्ये या महावितरण आणि महापारेषण या मंडळींनी, कार्यक्रम अधिकारी, सर्व कर्मचारी यांनी सुंदर अशा या ठिकाणी संपन्न केला. खरं तर महापुरुषांचे विचार हे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले पाहिजेतच, परंतु काम करणाऱ्या, कृती करणाऱ्या, ज्यांच्यामुळं आपण काम करतोय, ज्यांच्यामुळं आपण अधिकारी झालो त्यांच्यापर्यंतही पोहोचावे या उदात्त हेतून ही समिती गेल्या असंख्य वर्षापासून हे कार्यक्रम करते. त्या समितीला माझ्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करेल, धन्यवाद देईल. आणि या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मला प्रमुख वक्ता म्हणून आपण सहभागी केलं. या निमित्तानं महापुरुषांच्या विचारांना स्पर्श करण्याचा, ज्यांच्यामुळं माझ्या आयुष्याचा परिस्पर्श झाला, ज्यांचा परिस्पर्श लागल्यामुळं माझं आयुष्य सोनेरी झालं, त्यांच्या जीवनचरित्राला स्पर्श करण्याची संधी संयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खरं तर वैचारिक जयंत्या साजऱ्या होणं ही काळाची गरज आहे. म्हणून मी नांदेड शहरातील सर्व नागरिकांना, सर्व वैचारिक प्रबोधन ऐकणाऱ्या नागरिकांना विनंती करेल की अशा वैचारिक कार्यक्रमासाठी आपल्याला बोलवण्याची गरज पडली नाही पाहिजे. कारण आपण
स्वइच्छेनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे हा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद. रोहन राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संयुक्त जयंतीचं समन्वयक म्हणून या ठिकाणी बोलत आहे. दरवर्षी आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो महावितरण आणि महापारेषणतर्फे. याही वर्षी आम्ही सर्व महावितरण आणि महापारेषण या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुसुम सभागृह या ठिकाणी साजरी केलेली आहे. आणि यासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय अविनाश भारती साहेब घटनांदूर यांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजाराम माने साहेब मुख्य अभियंता महावितरण यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आणि ही जयंती अतिशय उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरी झालेली आहे. मी विनायक ढवळे, उपकार्यकारी अभियंता महावितरण. प्रतिवर्षाप्रमाणे महावितरण आणि महापारेषणमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटना जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित येतात. सर्वांचं यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं. यावर्षीसुद्धा अविनाश भारती यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि ते व्याख्यान हे अतिशय अभ्यासपूर्ण झालं आणि लोकांचा प्रतिसादही बऱ्यापैकी होता. त्याचा उद्देश असा आहे की वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे, बाबासाहेब वाचला पाहिजे, फुले वाचले पाहिजेत, तरच काहीतरी विचारांची परंपरा निर्माण होईल आणि एक नवी ऊर्जा प्रत्येकामध्ये येईल. त्यासाठी हा मला अतिशय चांगला कार्यक्रम वाटला. आजच्या जयंतीचं स्वरूप सुरुवातीला थोडंसं कमकुवत वाटलं मला, पण सरांचं जसं काही बोलणं सुरू झालं आणि काही लोकांनी तर बोलूनही दाखवलं की आम्ही 10-15 मिनटं बसून जाऊ वगैरे म्हटले, पण त्यांची मानसुद्धा इकडं तिकडं न करता स्ट्रेट वेनी त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार पेरण्याचं काम आज अविनाश भारती सरांनी जे केलं आहे ते एक या समितीतर्फे मी त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. की लोकांनी कधी कधी संभ्रमही व्यक्त केला, कसे आहेत तुम्ही, ऐकलंय का वगैरे कधी, परंतु आमचे मित्र MB वाघमारे साहेबांनी त्यांचं नाव रिकमेंड केलं आणि मी लगेच चेक केलं. अगदी 1 तासामध्ये, फक्त 1 तासामध्ये त्यांनी आम्हाला होकार दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मध्ये मी त्यांचा पाठपुरावा करत होतो आणि आज ते 2 तास अगोदर नांदेडमध्ये उपस्थित राहिले आणि एकदम व्यवस्थित असं लोकांना अपेक्षित असं की मला आणखी एक सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झाला आणि 56ला ते वारले. हा जो जीवनक्रम आहे, ही सगळी माणसं, ही सगळी वक्ते ती फक्त जीवनक्रम पुन्हा 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 सांगत असतात. तो नको आहे, तो सर्वांना पाठ झाला आहे. बाबासाहेबांनी इतक्या विषयामध्ये काम केलं आहे की त्यातले कितीतरी विषय आहेत की ते अजून राहून गेलेत सांगायचे. आणि सांगण्याची पद्धत सरांची एवढी छान होती की एक टेम्पोमध्ये गेल्यानंतर माणूस एका 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 ॲट अ ग्लान्समध्ये त्याला परत हसून वापस आणायचं, थोडं रिफ्रेश करायचं आणि पुन्हा दुसरा विचार त्याच्या डोक्यामध्ये फिरायचा. इतकं सुंदर वक्तव्य आज त्यांनी आमच्या या समितीच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आले आणि व्यक्त केलं. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. पहलगाम येथील हिंदू पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करून ठार केले. या घटनेचा कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील रुकडी व रेंदाळ येथे मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध केलाय. हल्ल्याच्या निषेधार्थ बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अतिरिक्त ठार झालेल्यांसाठी
2 मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली, तर रेंदाळा येथे काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने कडक पावले उचलून अतिरेक्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली. काश्मीरमध्ये प्रशिक्षित दहशतवाद्यांनी जो नरसंहार केलेला आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो. एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही इथं एकत्र जमलेलो आहोत आणि भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि विनंती करतो केंद्र सरकारला की अशा घटना घडू देऊ नये आणि जे दहशतवादी आपल्याकडे येत आहेत त्यांना ज्या त्या ठिकाणीच त्यांना संपवून टाकण्यात यावं. आणि आत्ता जे दहशतवाद्यांनी काम केलेलं आहे त्या दहशतवाद्यांना जिवंत पकडून आमची अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी त्यांनी हा नरसंहार केला त्याच ठिकाणी त्यांना फासावर लटकवण्यात यावं अशी आम्ही एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 22 तारखेला जम्मू काश्मीर पहलगाव येथे निष्पाप लोकांना ज्या पाकिस्तानी प्रशिक्षित अतिरेक्यांनी जी गोळीबार करून बेछूट त्यांना जे मारण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व रुकडी गावातले मुस्लिम समाज एकत्र आलेलो आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आमचा समाज ठामपणे उभा आहे आणि पुढच्या काळातसुद्धा असे हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घेऊन आमच्या भारतीय सैनिकांनी मोठीची मोठी कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करावी अशी आम्ही आमच्या मुस्लिम समाजाकडून अपेक्षा करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगर परिषदमध्ये ठेकेदाराची मनमानी चालू आहे, ती त्वरित थांबवावी अन्यथा 5 मे पासून हुपरी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनातून देण्यात आला आहे. जय महाराष्ट्र. हुपरी नगर परिषदमध्ये स्वच्छतेचा ठेका ज्या कंपनीला दिलेला आहे त्याची मनमानी गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडं त्या संदर्भात निवेदन दिलं होतं. अनेक मागण्या केल्या होत्या की त्या ठेकेदारावर वर्क ऑर्डरप्रमाणे कामं होणं गरजेचे आहे, किंबहुना तो काम करत नसल्यामुळं त्याची बिलं अदा करू नयेत. मात्र तरीही त्या ठेकेदाराची सगळी बिलं वेळेवर अदा केली जातात. त्या ठेकेदाराला परत आता पुढच्या काळाची मुदत वाढवून दिलेली आहे आणि हे जे काही मनमानी चालली आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांचा ह्याच्यामध्ये का वैयक्तिकरित्या ते लक्ष घालत नाहीत किंवा मागण्या लोकांच्या पूर्ण करत नाहीत हा एक प्रश्न होता. या संदर्भातलं एक निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे दिलं आहे आणि 5 तारखेपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी बेमुदत आमरण उपोषणाला त्या हुपरीमध्ये बसत आहेत आणि जर तरीही या प्रश्नाला जाग येणार नसेल तर त्यानंतर आंदोलनाची तीव्रताही टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल. बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांचे जागतिक स्तरावरील पवित्र स्थळ आहे. त्याचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, त्यासाठी बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शांती मोर्चाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा अमरावती द्वारे करण्यात येत आहे. देशात कोणत्याही धर्माचे असो तिथे त्या धर्मियांचा ताबा आढळून येतो, परंतु महाबोधी महाविहार येथे ब्राह्मण पंडांचा ताबा आहे. त्या ठिकाणी कर्मकांड केले जात आहेत. या संदर्भातील टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी शांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नमो बुद्धाय. अमरावती जिल्ह्यातील सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासकांना सर्वांना मंगलकामना. माझे नाव निर्मलपुत्र भगवंत आनंद माथेरो, अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ अमरावती. मी आपणास समोर येत आहे. बुद्धगयामध्ये महाबोधी बुद्धविहार येथे 12 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे. 12 फेब्रुवारीपासून सुरू घातलेलं हे आंदोलन भंते विनयचारी आणि सागर लामा यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलेले आहे. त्यांच्यासोबत खूप मोठा भिक्खू संघ 12 फेब्रुवारीपासून तिथे धरणं आंदोलन देत आहे. परंतु बिहार सरकारला मात्र कोणत्याच प्रकारची जाग येत नाही आणि बौद्धांचं ते महाविहार 1949च्या ॲक्टनुसार त्यांच्या ताब्यात आहे. तेथे मात्र हिंदू महंत बसलेले आहेत. तेथे हिंदू महंत ब्राह्मण आपल्याप्रमाणे मनमानी करत असतात. बौद्ध देशामधून येणारा दर दिवशी करोडोचा निधी ते फस्त करत असतात. तेथे कोणत्याच प्रकारचे
व्यवस्था नसते. बौद्ध भिक्षूंना तेथे अपमानास्पद वागणूक मिळते. कोणत्याच प्रकारची भोजन व्यवस्था आणि राहण्याची सुद्धा तिथे व्यवस्था केल्या जात नाही आणि त्यांना तेथे धवळवंदनसुद्धा करता येत नाही. म्हणून ज्याप्रमाणे प्रत्येक धर्माचे जे विहार आहेत, मंदिर आहेत, त्यांच्या स्वाधीन आहेत, त्याचप्रमाणे बुद्धगयेचं महाविहार हे सुद्धा बौद्धांच्या ताब्यात असावं, असे बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. आणि ते विहार मात्र त्यांनी 1949च्या ॲक्टनुसार त्यांनी तिथे त्यांच्या ॲक्टनुसार तिथे शासन चालतं आणि हा ॲक्ट BT कायदा हा खूप अन्यायकारी आहे आणि अन्यायकारी असलेला हा कायदा रद्द करून ते विहार बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी जिकडे तिकडे हे आंदोलन पेटलेलं आहे. अशी आमची एक मांग आहे की ते विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात असलं पाहिजे, बौद्ध लोकांच्या ताब्यात असलं पाहिजे. आणि ज्या तथागत बुद्धाने सर्व मानवाला स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकविली, जे बुद्ध चमत्कार मानत नाहीत, अशा बुद्धाला मात्र तिथे विष्णूचा अवतार म्हटलं जातं आणि तिथे त्या भगवंताची बौद्ध मूर्तींची 5 पांडव म्हणून तिथे पूजा केली जाते, असं हे तिथे चित्र आहे. आणि चमत्कारापासून ज्या तथागताने आम्हाला मुक्त केलं, अज्ञानाने अंधकारापासून ज्याने आम्हाला मुक्त केलं आणि समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुतेचा आम्हाला धडा दिला, अशा बुद्धाला मात्र चमत्कारवादामध्ये आणि अज्ञानामध्ये आणि हिंदुत्वामध्ये त्यांना लोटल्या जातं. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपणाला तेथील जी बुद्धविहार आहे, तथागताची जी मानवतेची शिकवण आहे, ही लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, मैत्री, करुणा आणि प्रज्ञेची शिकवण देणाऱ्या बुद्धाला मात्र आपणाला त्यामधून मुक्त करायचे आहे. बुद्धगया महामोर्चामध्ये सर्व उपासक उपासिकांनी, अमरावती जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या लोकांनी, सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि जे लोक आहेत त्या सर्व लोकांनी एकमताने या लढ्यामध्ये सहभागी व्हायचे आहे. हा ज्याप्रमाणे समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या नद्या येऊन मिळतात आणि आपले नामगोत्र विसरून जातात, त्याचप्रमाणे आयुष्यमान उपासक उपासिकांना आपण सर्वांनी आपसातील जे मतभेद आहेत हे विसरून जावे आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. भारतभर सध्या बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे वारे आहे. जो स्वतंत्र भारताच्या पूर्वी जो कायदा बनला गेला होता 1949 बुद्धिस्ट ॲक्ट, जो महाबोधी महाविहाराचं मॅनेजमेंट करतो, त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्या ॲक्टमुळे गोंधळ झालेला आहे. गोंधळ असा की बौद्धांचं विहार 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि पदनाध्यक्ष कलेक्टर असं म्हणून मॅनेजमेंट करतात. त्या कायद्याच्या विरोधात आमचं आंदोलन 30 तारखेला आहे. गेल्या 1992 पासून आणि 1891 पासून हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या समर्थनार्थ आता जे सध्या आंदोलन चालू आहे त्यासाठी आम्ही शांती मोर्चा काढत आहे. कारण सर्वांचेच बुद्ध विहार सर्व धर्मीयांच्या ताब्यात असतात, तिथे अन्य लोक मॅनेजमेंट करत नाहीत. मग बौद्धांच्याच महाबोधी विहारामध्ये अन्य लोकांचं मॅनेजमेंट का असावं आणि ते आम्हाला तत्काळ देण्यात यावं आणि तो कायदा रद्द करून आजच्या काळातला कायदा बनवण्यात यावा, यासाठी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी 30 तारखेला आम्ही हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढणार आहे. जय भीम बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.